तेलीखुंट परिसरात किरकोळ वादातून 2 गटात दगडफेक झाली। रविवारी 2:30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता। तेलीखुंट चौक परिसरात वडापावच्या हातगाड्यांवर किरकोळ कारणावरून लहान मुलांमध्ये भांडण झाले। भांडण किरकोळ पण क्षणार्धात त्याला दंगलीचं स्वरूप आलं। किरकोळ दगडफेक पण अफवांमुळे कर्फ्यू लागल्यासारखी स्थिती। लहान मुलांची भांडणे मोठ्यांमध्ये लागल्याचे अनेक उदाहरण आहेत, परंतु अहमदनगर शहरात असणारी शांतता कोण भंग करत आहे? काय कारण होतं भांडणामागचं? याची कोणी साधी विचारपूसही न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून या भांडणाला वेगळंच वळण लागलं। कायदा सुव्यवस्थेचा विचार करत पोलिसांनीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला, पण भांडण करणाऱ्या तरुणांना भांडणाचे परिणाम काय होतील याची कल्पना आली नसावी। अशा घटना घडल्यावर त्याचा अनेकांना त्रास होतो। व्यापारी, बाजारात आलेल्या महिला, लहान मुलं या सगळ्यांना या घटनेचा त्रास होतोच, पण ज्याचा या घटनेशी काहीही संबंध नाही त्या व्यक्तीला देखील त्रास होतो। युवकांनो, छोटीशी घटना आपलं आयुष्य म्हणजेच आपलं भविष्य बदलू शकते, घेतलेल्या शिक्षणावर पाणी फिरू शकते। का तुम्ही असं वागत आहात? हा देश, हे राज्य, हा जिल्हा, हे शहर आपलं आहे आणि या शहरात फिरणारे नागरिक, माता भगिनी देखील आपल्या कोणाच्या तरी घरातल्या सदस्य आहेत। आपल्या लोकांचेच आपण नुकसान करतो याची कल्पना आपल्याला नाही का? मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना। प्रजासत्ताक दिनानिमित्ताने शपथ घेऊया। कोणत्याही अफवांवर आम्ही विश्वास ठेवणार नाही। कोणत्याही प्रकारे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणार नाही। माझ्या समोर घडणाऱ्या घटनेची माहिती पोलिसांना देऊन तसेच त्या ठिकाणी भांडण मिटवण्याचे काम आम्ही करू, कारण हा देश माझा आहे आणि या देशात राहणारे सर्व भारतीय माझे बांधव आहेत। आसमां की छत पे है अपनी दुनिया, खिलखिलाती जिसमें है अपनी खुशियाँ। चांद की छलनी लिए तारे चुनते हैं हम, जादुई है ये जहां, है नहीं कोई गम।
देशाचं भवितव्य ही लहान मुलं आहेत आणि यांना समृद्ध भारताकडे नेण्याची जबाबदारी ही आपल्यावर आहे. हिंदू मुस्लिम शीख ईसाई हमें सारे भाई भाई हे आपल्या अखंड भारताचे ब्रीद वाक्य आहे. यामुळेच आपण अखंड धर्मनिरपेक्ष भारतात सुखाने नांदत आहोत. पण काही समाजकंटक या अखंडपणाला तोडण्याचा प्रयत्न करतात. सोशल मीडियावरून धार्मिक तणाव वाढवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र याला रोखण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना या पंक्तींच्या आधारे अखंड भारत, समृद्ध भारत आणि शांतमय भारत घडवण्यासाठी एकत्र या. हा अखंड भारत असाच टिकवण्यासाठी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. भारत माता की जय.